नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय गुढीपाडवा स्पेशल मस्त टम्म फुगणारी गोल गरगरीत आणि विशेष म्हणजे तेलकट न होणारी पुरी. अगदी दुसऱ्या दिवशी देखील या पुऱ्या अशाच मऊसूत राहतात आणि श्रीखंडासोबत ना या अशा मऊ लुसलुशीत पुऱ्या खायला खरंच खूपच मज्जा येते. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी इथे मी गूळ घेतलेला आहे 2 चमचे. जो आपला भाजीचा मीडियम साईजचा चमचा असतो त्याने 2 चमचे इतका मोजून गूळ घेतलाय. आता यामध्ये अर्धा ग्लास कोमट पाणी घालायचं. कोमट पाण्यामध्ये हा गूळ पटकन वितळला जातो. यानेच आपल्या पुऱ्या छान मऊ लुसलुशीत तयार होणार आहेत. आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये 1.5 वाटी इतकं कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ जाईल आणि जे गुळाचं पाणी आपण तयार करून घेतलेलं ते सगळं पाणी यामध्ये घालून घ्यायचं. त्याचबरोबर इथे 1 ग्लास साधं पाणी देखील घेतलेलं आहे मी. ते थोडं-थोडं घालून आपण हा घट्टसर डो तयार करून घेणार आहोत. तर इथे आता बरेच जण ना तेलाचं मोहन देखील घालतात. तर तुम्हाला खुसखुशीत पुऱ्या हव्या असतील तरच तेलाचं मोहन घाला, नाहीतर तेलाचं मोहन शक्यतो इथे घालू नका. आता थोडं-थोडं पाणी घालून घट्टसर डो तयार करून घेते. पुरीचं पीठ हे नेहमी घट्टच मळायचं असतं. आपण सकाळी जे पोळ्यांसाठी चपातीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा घट्ट पीठ इथे पुरीसाठी आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे छान असा घट्ट गोळा तयार करून घेतलाय मी आणि बरेच जण या स्टेजला तेल लावून पीठ साईडला मुरण्यासाठी ठेवतात. तर तसं करू नका. ती चूक केल्याने आपल्या पुऱ्या खूपच तेलकट होतात. पुरी खूप तेल पिते आणि परिणामी पुऱ्या आपल्या तेलकट होतात. तर इथे आता छान मी पीठ मळून घेतलंय. थोडंसं टक करून घेतलंय. आतल्या साईडला फोल्ड मारून घेतलाय. 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण साईडला ठेवूयात. इथे मला टोटल 1 ग्लास इतकं पाणी लागलेलं आहे. 5 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा हा डो 2 ते 3 मिनिटांसाठी छान असा मळून घ्यायचा आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल इथे तेल लावलेलं नाहीये, तरी देखील अगदी छान असं पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे. मळून मात्र खूप चांगलं काढायचं, म्हणजे पुऱ्या देखील आपल्या तितक्याच छान तयार होतात. आता इथे अर्धा डो काढून मी झाकून ठेवलाय आणि अर्ध्या डोचा इथे मी गोळे काढून घेणार आहे. सकाळचे जसे आपण पोळ्यांसाठी गोळे काढतो, उंडे काढतो, त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा इथे काढून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला आता लागणार आहे एक डब्बा. तर धारदार असा काठवाला डब्बा घ्यायचा, त्याने आपण पुरी कट करून घेणार आहोत. आता सुक्या पिठामध्ये हा गोळा आपण घोळवून घ्यायचा. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं. कारण ते तेलामध्ये पडलं तर तेल करपून आपल्या पुरीची टेस्ट इथे बिघडू शकते. आता रोजच्या चपातीसारखी, पोळीसारखी ही पोळी आपण लाटून घेणार आहोत. सगळीकडनं समान लाटून घ्यायची. कुठे जाड, कुठे पातळ अशी ठेवायची नाहीये. लाटणं एक समान सगळीकडनं फिरवून घ्यायचं. आणि अगदी पातळ लाटलीत ना तर पुऱ्या आपल्या कडकडीत तयार होतील आणि खूपच जाड ठेवलीत तर खाताना तितकीशी मजा येणार नाही. तर इथे व्यवस्थित एक समान अशी पोळी आपण ही लाटून घेणार आहोत सगळ्या बाजूंनी आणि इथे आता लाटून घेतली मी ही पोळी. तर इतपत जाडीची इतकी मी ही पोळी इथे ठेवलेली आहे. आता कट करून घेऊयात पुऱ्या आपण. तर इथे व्यवस्थित डब्बा असा ठेवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा आणि किती छान पुरी आपली इथे तयार झाली आहे बघा. मस्त गोल पुरी तयार झाली. एका डिशमध्ये काढून घेते. याच पद्धतीने दुसरी पुरी देखील मी इथे कट करून घेते. डबा ठेवताना मात्र व्यवस्थित ठेवायचा, नाहीतर कडा कट होऊन गोल पुरी आपली इथे होणार नाही. तर इथे आता छान पुऱ्या कट करून घेतल्यात मी. एक्स्ट्राचं जे हे पीठ आहे ते लगेचच दुसऱ्या पोळ्यामध्ये ॲड करते. म्हणजे मग ही पोळी आहे ना जी आपली मेन, ती छान मोठी होईल आणि पुऱ्या देखील आपल्या जास्त इथे तयार होतील. तर मघासारखीच ही मोठी पोळी लाटून घेतले. आता ही पोळी मोठी असल्या कारणाने इथे आपल्या 3 ते 4 पुऱ्या तयार होऊ शकतात. तर व्यवस्थित डब्बा असा कडेने नीट ठेवायचा. कुठेही कट होता कामा नये. पुरी आपली छान गोल पुरी आपली इथे कट झाली पाहिजे. तर या पोळीमध्ये माझ्या 3 पुऱ्या इथे निघालेल्या आहेत. पुन्हा एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते साईडचं काढून घेते आणि पुऱ्या आपल्या डिशमध्ये काढून घेते. अशा पद्धतीने ह्या पुऱ्या सगळ्या तयार करून घेते. अजून एक पद्धत तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. असा छोटा गोळा घ्यायचा, पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि एक-एक छोटीशी पुरी लाटून घ्यायची. पण मला तरी असं वाटतं, मी मघाशी जी पद्धत सांगितली ना, ती अगदी सोपी पद्धत आहे. भरभर आपल्या पुऱ्या तयार होतात. मी इथे एकटीने अर्ध्या तासात या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. अशी एक-एक पुरी तुम्ही लाटत बसलात ना, तर खूप वेळखाऊ काम आपलं इथे होतं. त्यामुळे शक्यतो मी ही प्रोसिजर फॉलो करत नाही.
अशा प्रकारे ही पुरी देखील लाटून झाली. दुसरीकडे मी तेल तापत ठेवलेलं आणि पुऱ्या आपल्या कट करून तयार आहेत. आता लो टू मीडियम फ्लेमवर ठेवून एक-एक पुरी सोडत जायची. हलकीशी ना झाऱ्याने अशी दाबून घ्यायची पुरी, म्हणजे ती आपोआप वर येते, फुलली जाते, फुगली जाते आणि दोन्ही बाजूंनी मस्त अशी पुरी आपली इथे आपण तळून घेणार आहोत. छान दोन्ही बाजूंनी तळून घेतले, काढून घेते एका टिश्यू पेपरवर. त्याच पद्धतीने दुसरी पुरी देखील सोडायची. सोडताना मात्र अलगद सोडा, जर का तुम्ही नवशिके असाल तर, नाहीतर तेल अंगावर उडू शकतं. हळूवार तेलात सोडून हलकासा दाब द्यायचा. तुमची पुरी 100% फुगणारच आणि इथे मस्त गोल गरगरीत आणि अशा पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या देखील मी करून घेते. खूपच भारी आणि अगदी 2 दिवस जरी ठेवल्यात ना, तरी मस्त मऊ लुसलुशीत अशा ह्या पुऱ्या आपल्या राहतात. तर इथे अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी करून घेते. तर तुम्ही देखील या गुढीपाडव्याला हा श्रीखंड पुरीचा बेत नक्की आखा आणि काय भारी दिसते बघा पुरी आपली. तुम्ही जर का श्रीखंड पुरी करणार असाल तर श्रीखंडाचा व्हिडिओ देखील मी आधीच पोस्ट केलेला आहे. तर नक्की श्रीखंड पुरी या गुढीपाडव्याला करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.